नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खेळामधलाच प्रतिष्ठित मानला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे, जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय द्रोणाचार्य पुरस्कार, त्याचं प्रतीक जे आहे आणि द्रोणाचार्य पुरस्कार हा 2024 चा ज्यांना जाहीर झालेला आहे ते कोण आहेत त्यांना आपण इथे पाहणार आहोत. मुळात द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार खेळाडूंना नसून तर त्यांना प्रशिक्षित करणारे प्रशिक्षक, ज्यांना आपण कोच म्हणतो, या कोच म्हणजेच प्रशिक्षक यांना जाहीर करण्यात येतो. 2024 चा 2 कॅटेगरीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार आणि द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये 3 जणांना हा पुरस्कार या वर्षीचा म्हणजे 2024 चा काय झालेला आहे, जाहीर झालेला आहे. तर दोघांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात हे कधी झाली होती? 1985 मध्ये. जसं अर्जुन पुरस्काराचं तुम्ही प्रतीक पाहता, तसंच इथे सुद्धा द्रोणाचार्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आचार्य द्रोणाचार्य यांनी कोणाला शिकवलेलं आहे हे सांगायची गरजच नाहीये. तर त्यांच्या नावावरूनच हा पुरस्कार देण्यात येतो. आता हे कोणाला मिळालेलं आहे ते आपण इथे पाहणार आहोत. पाहूया 2024 चा हा द्रोणाचार्य पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे. सुभाष राणा पॅरा नेमबाजी हे जे इथे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर दीपाली देशपांडे जे नेमबाजीतले आहेत. आता स्वप्नील कुसळे जे आहेत, बरोबर की नाही, ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये पदक पटकावलेले आहेत, त्याचेच कोण आहेत बरं, हे प्रशिक्षक आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो संलग्न की स्वप्नील कुसळे यांच्या प्रशिक्षका कोण आहेत? तर दीपाली देशपांडे यांना कोणता झालेला आहे? द्रोणाचार्य पुरस्कार. फक्त लक्षात ठेवा, द्रोणाचार्य. आणि संदीप सांगवान हॉकीशी संबंधित आहे, खेळाशी, त्यांना झालेले आहेत. म्हणजे 3 आहेत, सुभाष राणा, दीपाली देशपांडे आणि संदीप सांगवान यांना द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कोणतं? 2024. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही या 2024 या वर्षात पुरस्कार मिळाले. स्वप्नील कुसळे हा काय मिळाला? तर विद्यार्थी, आणि प्रशिक्षक, शिक्षक म्हणून कोण? तर इथे दीपाली देशपांडे, बरोबर की नाही. गुरु आणि शिष्य या जोडींना या वर्षी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर द्रोणाचार्य जीवन गौरव यामध्ये एस मुरलीधरन ज्यांचा संबंध बॅडमिंटनशी आहे आणि आर्मांडो ॲग्नोलो कोलाको जे फुटबॉलशी संबंधित आहेत. तर या दोघांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा, कोण कशासाठी जी श्रेणी आहे ती श्रेणी महत्वाची आहे. उद्या यापैकी वाचताना गल्लत करू नका. द्रोणाचार्य जीवन गौरव आणि द्रोणाचार्य पुरस्कार, बरोबर आहे. तर मी जे सांगितलेलं आहे, जिथे मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या, तर या इथे लक्ष द्या, कारण गुरु आणि शिष्याची जोडी असल्यामुळे कदाचित याच्यावर प्रश्न तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारले जातील, नक्कीच विचारले जातील. द्रोणाचार्य पुरस्कार प्रथम प्राप्तकर्ते कोण होते हे मला कमेंट्स मध्ये सांगायचं. तुम्हाला मी वर्ष सांगितलं 1985. पहिला पुरस्कार देण्यात आला द्रोणाचार्य पुरस्कार, हा कोणाला देण्यात आला याचं स्वरूप तर तुम्हाला माहिती आहे, 15 लाख. त्यानंतर जे प्रतीक आहे ते आणि प्रशस्ती पत्रक हे स्वरूप आहे. पण तो पहिला कोणाला देण्यात आला हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. नवीन असाल, नवीन बघताय, सबस्क्राईब करा. सोपं आहे ना. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे तुमच्या कामी येणार आहेत, बरोबर की नाही. आणि काय करायचं? शेअर करायचं. तुमच्या अवतीभोवती जे काय अभ्यास करतायत आपले मित्रमैत्रिणी, या सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करायचा. नक्कीच. पुन्हा भेटूया. जय हिंद.